हॅलो मैत्रिणींनो, रोज क्रिएशन या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला झेंडूच्या फुलांचं तोरण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं कसं बनवायचं हे शेअर करणार आहे। तर मी हे एका A4 साईज पेपरवर करून दाखवणार आहे। याची लांबी तुम्हाला जितकी हवी आहे तितकी कॅनव्हासवर किंवा नॉनवेलवर वाढवता येणार आहे। तर बघा आता उभी आणि आडवी रेष मी 2 mm इतकं मार्जिन सोडून मारलेली आहे। त्यानंतर उभ्या आणि आडव्या रेषेला टच होईल असा एक राऊंड मारून घ्यायचा आहे। पहिला राऊंड मारला की आपल्याला पुढचे सगळे राऊंड मारता येणार आहेत। तर पहिल्या राऊंडला जोडूनच दुसरा राऊंड आपल्याला मारून घ्यायचा आहे। हे राऊंड म्हणजेच आपल्या झेंडूच्या फुलांचे राऊंड असणार आहेत। याच्यामध्ये झेंडूची फुलं आपल्याला उलन घालून बनवायचे आहेत। तर बघा मी या 3 राऊंडमध्ये तुम्हाला तोरण कसं बनवायचं हे सांगणार आहे। याची लांबी अशीच आपण पुढे वाढवत जाणार आहोत। ज्या लांबीचं आपल्याला तोरण बनवायचं आहे त्याच लांबीचं आपल्याला लांबी वाढवायची आहे। तर बघा त्याला साजेसं असं आपल्याला पान तयार करायचं आहे। तर मी 12 इंचाचं पान घेतलेलं आहे, कागद घेतलेला आहे। या 12 इंचाच्या कागदाच्या बरोबर मध्यभागी म्हणजे 6 इंचाच्या अंतरावर आपल्याला 2.5 इंचाचं माप घ्यायचं आहे। आणि 2.5 इंचाचं माप घेतल्यानंतर वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत पण मधल्या 2.5 इंचाच्या जे मार्जिन घेतलेलं आहे आपण त्याला टच करून आपल्याला राऊंड सर्कलमध्ये रेषा मारून घ्यायची आहे आणि नंतर ते कटिंग करायचं आहे। आता कटिंग केल्यानंतर बघा आपल्याला एक छान असं पानाचं आकार तयार झालेला आहे। त्याची वरची 1 इंचाची साईड आपण कट करून घ्यायची आहे आणि हे कटआउट आपल्याला 2 राऊंडच्या बरोबर मध्ये ठेवून त्या कटआउटला आपण पेन्सिलने रेषा मारून घ्यायची आहे आणि हेच आपलं झालेलं आहे पान तयार। तर आता बघा हे पान तयार झाल्यानंतर हे पान आपण हाताने सुद्धा करू शकतोय, पण हाताने न करता आपण कटआउट काढून घ्यायचा आहे। कारण का तर कटआउट काढल्यामुळे आपल्या सगळ्या पानांचा आकार एकसारखा येणार आहे। नाहीतर एक मोठं, एक छोटं, एक जाड, एक बारीक अशी पानं येऊ शकतात। पण एकसारखं तोरण आपल्याला दिसलं पाहिजे, फुलंसुद्धा एकसारखी आणि पानांचा आकारसुद्धा एकसारखा दिसावा। त्यामुळे आपण हे कटआउटने पानांचा आकार करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीनं हे तोरण आपल्याला तयार होतं। हेच पुढे आपण नॉनवेलवर किंवा रेक्झिनवर तुम्ही बनवत असाल तर हे असंच पुढं बनवत जायचं आहे। जर 36 इंचाचं तोरण तुम्हाला बनवायचं असेल तर हे राऊंड आपल्याला बरोबर 10 करायचे आहेत। हे बघा मी हे करून ठेवलेलं आहे। हे 10 राऊंड मी 4 इंचाचे करून ठेवलेले आहेत आणि कटआउटने पानांचा आकार करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीनं हे तोरण तयार होतं। 36 इंचाचं हे तोरण आहे आणि याच्यामध्ये 10 राऊंड आणि 9 पानांचा आकार तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता। जर तुम्हाला मेजरमेंट घेऊन कर्कटकने मेजरमेंट घेऊन जर जमत नसेल राऊंड काढायला तर आपण एक साधी ट्रिक वापरायची आहे। ती ट्रिक कोणती तर आपल्या घरामध्ये प्लेट्स असतात, छोट्या छोट्या बरण्यांचे, डब्यांचे टोपण असतात। त्या टोपणांचा वापर करून आपण अशा पद्धतीनं राऊंड मारून घ्यायचे आहेत। 4 इंचाचं टोपण बरोबर माप घेऊन आपण जर असे राऊंड काढले तर आपल्याला हे राऊंड फुलांसाठी मिळणार आहेत। हे राऊंड म्हणजे झेंडूच्या फुलांचे तोरण तयार होणारे। अशा पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला झेंडूच्या फुलांचं तोरण करता येतं। ज्या नवीन भगिनी आहेत त्यांना ही पद्धत अगदी सोपी वाटेल, त्यांनी असं करून बघितलं तर बरं होईल। माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा। बाय।